कराडच्या कृष्णा कृषी औद्योगिक प्रदर्शनाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून महाराष्ट्रातून लोक प्रदर्शन पाहण्यासाठी येत असल्याचं पाहायला मिळालं। कमी उंचीची गाय तर सर्वात जास्त उंचीचा 6.5 फुटी बैल या प्रदर्शनाचे आकर्षण असून शेती औद्योगिकरणाची माहिती देणारे 400 स्टॉल या ठिकाणी उभारण्यात आले। 11 देशातील शेती तज्ञ या ठिकाणी आधुनिक शेती संबंधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात। कालपासून हजारो लोकांनी या प्रदर्शनाला भेट दिली असून हे प्रदर्शन शेतकऱ्यांना उपयुक्त असल्याचं दिसत आहे। सातारा, कोरेगाव, जयपूर येथील शिवनेरी शुगर्स या साखर कारखान्यातून सोडल्या जाणाऱ्या दूषित पाणी आणि प्रदूषणाविरोधात स्थानिक नागरिकांनी कारखान्यावर मोर्चा काढून जाब विचारला। कारखान्याच्या प्रदूषणामुळे जलचर तसेच पिके धोक्यात आल्याने नागरिक आक्रमक असून मोठ्या आंदोलनाचा इशारा दिलाय। या कारखान्यास परवाना नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। महावितरण मार्फत करण्यात आलेल्या वायरिंगमध्ये शॉर्ट सर्किटमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील कौलगे गावात तब्बल 50 एकर ऊसाला आग लागल्याने शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानाला सामोरे जावं लागलंय। शेतकऱ्याच्या या अवस्थेला जबाबदार कोण असा सवाल शेतकऱ्याला पडला आहे। बळीराजाच्या या प्रश्नाकडे सरकार कशा प्रकारे लक्ष देईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेतून राज्यात भरीव गुंतवणुकीचा ओघ गुरुवारीही कायम होता। त्यानुसार परिषदेच्या तिसऱ्या दिवशी सुमारे 60,000 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र उत्सवाला घटस्थापनेने सुरुवात झाली। तुळजाभवानी देवीची मूळ अष्टभुजा मूर्ती पलंगावरून सिंहासनावर प्रतिष्ठापित करण्यात आली आहे। यावेळी राज्यभरातून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले। जमावबंदीचे आदेश 31 जानेवारीपर्यंत असणार आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी अप्पर जिल्हा दंडाधिकारी जनार्दन विधाते यांनी जिल्ह्यात मनाई आदेश जारी केलेत। हे आदेश 31 जानेवारीपर्यंत राहणार आहेत। या आदेशाद्वारे जिल्ह्यात शस्त्र बाळगणे विनापरवानगी 5 पेक्षा अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे। मराठा समाजाबरोबरच आता खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण होणार आहे। खुल्या प्रवर्गाच्या सर्वेक्षणाला 23 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे। हे सर्वेक्षण शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात येणार आहे। यासाठी नवीन सॉफ्टवेअर विकसित करण्यात आलं असून जिल्हा, तालुका, महानगरपालिकेच्या ठिकाणी सर्वेक्षण होणार आहे। विश्व कल्याणाचे सामर्थ्य असणारे संत ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान घेऊन वारकरी संप्रदायक मंडळी अयोध्येसाठी पंढरपुरातून रवाना झालेत। वारकरी संप्रदायातील प्रमुख महाराज मंडळींना राम मंदिर भूमिपूजनाचे निमंत्रण आहे। यासाठी काही महाराज मंडळी अयोध्येकडे रवाना होत असताना त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराजांचे पसायदान मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी अशा 4 भाषेत तयार करून विठ्ठलाच्या पायाला लावून ते घेऊन अयोध्येकडे रवाना झालेत। श्रीरामासाठी खास आग्र्याहून येथील प्रसिद्ध असलेला पेठा अयोध्येत दाखल झालाय। श्रीरामासाठी 56 प्रकारचा पेठा बनवण्यात आला आहे। अंगूर पेठा, केसर पेठा, स्ट्रॉबेरी पेठा, चॉकलेट बर्फी पेठा अशा प्रकारच्या पेठ्यांचा समावेश आहे। बावीस जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठापना होत आहे। संपूर्ण भारतातील रामभक्तांसाठी हा आनंदाचा क्षण आहे। त्याचबरोबर महाराष्ट्रातील आणि पुणेकरांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे हिंदुस्थानातील पहिले शंखवादक पथक केशव शंखनाद पथक यांनी पुणे रेल्वे स्थानकातील श्री दत्त महाराज मंदिरात शंखनाद करून अयोध्येच्या दिशेने प्रस्थान केले। बावीस जानेवारीला अयोध्या येथे श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यास कोपरगाव येथून जाणाऱ्या साधू संतांचे आमदार आशुतोष काळे यांच्याकडून पूजन करण्यात आले। सोहळ्यासाठी देशातील अनेक संत महंतांना विशेष निमंत्रण देण्यात आले। या अभूतपूर्व सोहळ्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत।
राम मंदिर प्राण प्रतिष्ठेनिमित्त सातारा जिल्ह्यातील कराड सुर्ली गावात संगीतमय रामकथेचे आयोजन करण्यात आले आहे। रामभक्त रामकृष्ण वेताळ यांनी हे आयोजन केले। रामकथा ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। अंधेरी पूर्व पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले रेल्वे उड्डाणपुलाची एक मार्गिका 25 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा मुंबई महापालिकेचा प्रयत्न आहे। पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण करून ही मार्गिका लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुली करण्याचे निर्देश पालिका आयुक्त आणि प्रशासक इक्बाल सिंह चहल यांनी संबंधितांना बुधवारी आढावा बैठकीत दिले। भाजपा नेते अतुल शहा यांच्या मार्गदर्शनात प्रभू श्रीरामचंद्रांवरील हिंदी आणि मराठी गीतांचा शुभारंभ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत केला। अयोध्येतील राम प्राण प्रतिष्ठेनिमित्ताच्या वतीनं ही हिंदी आणि मराठी गीते तयार करण्यात आली आहेत। मध्य रेल्वेवर रविवारी 21 जानेवारी रोजी टाटा मॅरेथॉन 2024 साठी 2 विशेष उपनगरीय सेवा चालवणार आहेत। टाटा मॅरेथॉन 2024 मधील सहभागींच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने हा निर्णय घेतलाय। प्रवाशांना सुविधेचा लाभ घ्यावा ही विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे। 22 जानेवारीला अयोध्येतील श्रीराम प्राण प्रतिष्ठेनिमित्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। पुण्यातून अयोध्येसाठी रेल्वे प्रशासनाकडून 30 जानेवारीपासून 15 विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे। 2 दिवसाला एक गाडी पुण्यातून अयोध्येसाठी सुटणार आहे। त्यामुळे अयोध्येला जाणाऱ्या राम भक्तांना मोठा दिलासा मिळाला आहे। राम मंदिर प्राण प्रतिष्ठेनिमित्त सातारा जिल्ह्यातील कराड सुर्ली गावात संगीतमय रामकथेचे आयोजन करण्यात आलं। रामभक्त रामकृष्ण वेताळ यांनी हे आयोजन केले। रामकथा ऐकण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती।